नमस्कार. आज आपण बनवतो आहे आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या, याला दामटेही म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया. हे वाटण करून घ्यायचं आहे. लसूण, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायच्या आहेत. बारीक पेस्ट करून घ्यायची. यानंतर पिठाचे प्रमाण बघा, जेवढे आपण गव्हाचे पीठ घेतो तेवढे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे बेसनचे पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ घातलेले, चवीपुरतं मीठ, हळद 1 चमचा घालायची आहे. यानंतर या ठिकाणी खसखस घालायची आहे. 1 चमचाभर खसखस घातलेले आहे. तीळ आपल्या आवडीप्रमाणे घाला. या ठिकाणी मी 2 चमचे घातलेले आहेत आणि नंतर अजून 2 चमचे घालणार आहे. ही पेस्ट मिक्स करून घेऊन पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. यामध्ये 2 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे. हे पिठाला चोळून घ्या. यानंतर या ठिकाणी 2 चमचे तीळ घातलेत. ज्याला तीळ कमी आवडतात त्यांनी कमी घाला, ज्यांना जास्त आवडतात त्यांनी जास्त घातले तरी चालतात. थोडं थोडं करून घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये जास्त पाणी झालं तर पुऱ्या लाटता येणार नाहीत. नेहमीच्या पुरीचा पण गोळा कसा आपला घट्टच असतो, त्यामुळे घट्टसर गोळा करून घ्या. यानंतर याची एक चपाती करून घ्यायची आहे. या ठिकाणी पहा, जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, मिडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे. तेल गरम करायला ठेवले आणि आपल्याला हव्या त्या आकारात पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मला सर्व सारख्या पुऱ्या आवडतात म्हणून मी एक एक पुरी न लाटता अशा प्रकारे एका भांड्याने पुऱ्या काढून घेत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पुऱ्या करून घ्या. हे पहा, तेल कडकडीत पण गरम करू नका. मिडियम गरम झाल्यानंतर मिडियम गॅसवरती अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. टम्म अशा फुगतात, चवीला पण खूप स्वादिष्ट अशा लागतात. अशा खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तेलावरती मी 3 पुऱ्या घालणार आहे. जर तुम्ही मोठी कढई घेत असाल तळायला तर त्यामध्ये 4 पुऱ्या पण तळून निघतील. या ठिकाणी माझी कढई थोडी छोटी घेतलेली आहे. गॅस फुल करू नका, मिडियम गॅसवरतीच या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सर्वांच्या आवडीचा हा नाश्ता होतो. आषाढ महिन्यात सर्वांच्याच घरी या पुऱ्या तळल्या जातात. अशा प्रकारे करून बघा, अवश्य सर्वांना आवडतील. रेसिपी आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी मी सर्व पुऱ्या करून घेतल्या. खुसखुशीत अशा या पुऱ्या होतात. 4-5 दिवस या पुऱ्या टिकतात, पण शक्यतो या पुऱ्या संपून जातात 2च दिवसात. अगदी गरम गरम तर खायला खूपच छान लागतात. हे पहा, या ठिकाणी पाहू शकता, अतिशय खुसखुशीत अशा पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या.